फ्रेंड, सध्या सुरू आहे आपली बेसिक टू ॲडव्हान्स फॉर्म्युला सिरीज। आपण बेसिकपासून ॲडव्हान्स लेव्हलपर्यंतचे फॉर्म्युले पाहत आहोत आणि सध्या आपण काही ॲडव्हान्स फॉर्म्युले पाहत आहोत जे तुम्हाला ऑफिस 365मध्ये पाहायला मिळतील। पण तुम्ही जर तुमच्या ऑफिसमध्ये ऑफिस 365 यूज करत असाल, तुम्ही एक्सेल यूजर असाल, तर तुम्हाला हे फॉर्म्युले माहिती असणं खूप गरजेचं आहे। तर आजच्या या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत फिश टॅग हा फॉर्म्युला। तर फिश टॅग काय करतो? ज्यावेळी तुमच्याकडे मल्टिपल डेटा असेल, म्हणजे मल्टिपल शीट असतील आणि जर तुम्हाला ते डेटा एकत्र मर्ज करायचं असेल एका शीटमध्ये, तर त्यावेळी फिश टॅग हा फॉर्म्युला यूज होतो। म्हणजे तुमच्याकडे समजा शीट 1 आणि शीट 2 यामध्ये डेटा आहे आणि तो शीट 1 आणि शीट 2 मध्ये डेटा जर तुम्हाला शीट 3 मध्ये मर्ज करायचा असेल, तर त्यावेळी फिश टॅग खूप यूजफुल ठरतो। प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अगदी इझी फंक्शन आहे, ते यूज कसं करायचं। फक्त फिश टॅग फॉर्म्युला यूज करून आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही फ्रेंड। तर त्यासाठी आणखीन काय यूज केलं पाहिजे हे आपण प्रॅक्टिकली या लेसनमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सुद्धा याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, म्हणून प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। त्याचबरोबर जर कोणाचं चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर त्यांनी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता मी प्रियांका तुमचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते। लेट्स बिगिन। फ्रेंड्स, आता फिश टॅग हा फॉर्म्युला आपण इथे प्रॅक्टिकली पाहणार आहोत। जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपण ॲडव्हान्स फॉर्म्युले पाहत आहोत। ऑफिस 365मध्ये तुम्हाला हे फॉर्म्युले पाहायला मिळणार आहेत, पण ऑफिस 365चा यूज सगळीकडे होतो, सो तुम्हाला हे फॉर्म्युले माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण इथे टेक फॉर्म्युला पण पाहणार आहोत, नंतर इथे फिल्टर फॉर्म्युला पण पाहणार आहोत। फिल्टर फॉर्म्युला आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, पण तरीसुद्धा फिश टॅगमध्ये फिल्टर आणि टेक फॉर्म्युला कसा यूज करायचा तेही पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल, तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण तिथे सुद्धा तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत। तर चला, आता हा फॉर्म्युला आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण असा डेटा घेतलेला आहे, कस्टमर नेम, सिटी, जेंडर, प्रोडक्ट आणि प्राईस। तर हा जानेवारी मंथचा डेटा आहे, परत फेब्रुवारी मंथचा डेटा आहे, मार्च मंथचा पण डेटा आहे। असे आपण 3 सीट घेतलेले आहेत, 3 सीटमध्ये आपला डेटा आहे आणि आपण एक मर्ज सीट घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला हा डेटा स्टॅक करायचा, व्हर्टिकली हा डेटा आपल्याला मर्ज करायचा आहे। तर त्यासाठी आपण यूज करणार आहोत फिश टॅग। अगदी सोपा फॉर्म्युला आहे फ्रेंड्स, स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत। तुम्ही सुद्धा लक्ष देऊन व्यवस्थित हा फॉर्म्युला पहा आणि याची प्रॅक्टिस नक्की करा। टॅब बटन प्रेस करा। आता आर्ग्युमेंट तर ॲरे 1 ॲरे 2 वगैरे आर्ग्युमेंट आहेत, जसं आपण कॉन्कॅटनेट वगैरे करतो त्याचप्रमाणे इथे ॲरे 1 ॲरे 2 आहे। तर इथे ॲरे 1 मध्ये आपण जानेवारी मंथचा जो काही डेटा आहे तो सिलेक्ट करणार आहे। असा आपण डेटा सिलेक्ट केला, इथे A to E6 पर्यंतचा आपला डेटा सिलेक्ट आहे। त्यानंतर देऊया कॉमा। आता फेब मंथचा डेटा घेणार आहोत आपण, त्यानंतर परत देऊया कॉमा। कॉमा नंतर आता मार्च मंथचा डेटा घेऊया आपण। असा आपण डेटा इथे सिलेक्ट केले, ॲरे 1 ॲरे 2 ॲरे 3 आणि करूया फक्त एंटर। आणि एंटर केल्यानंतर पहा इथे मर्ज जी सीट आहे आपली त्यामध्ये हा डेटा एकत्र आलेला आहे। दिसतोय तुम्हाला जानेवारी मंथचा डेटा कुठपर्यंत होता आपला, इथं सचिनपर्यंत होता। नंतर फेब्रुवारी मंथचा डेटा वरून पासून आहे, तर इथे पहा तुम्हाला सचिन नंतर वरून पाहायला मिळेल। म्हणजे तिन्ही मंथचा डेटा इथे एकत्र येऊन आपला रिझल्ट आलेला आहे। तुम्ही म्हणाल झालं इतकाच हा फॉर्म्युला आहे का, संपलं का? नाही फ्रेंड्स, पुढे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला यामध्ये पाहिजे आहे। जर यामध्ये जर तुम्ही आणखीन डेटा वगैरे पुढे जर काही ॲड केला, तर तुम्ही इथे काहीतरी डेटा ॲड केला, समजा असं तुम्ही घेतलं इथे पल्लवी, तर हा डेटा इथे ॲड होतोय का? काही अपडेट झालं का डेटामध्ये? डेटामध्ये अपडेट झालं नाही। का झालं नाही फ्रेंड्स? तुम्हाला माहिती असेल, जर फॉर्म्युला जर डायनॅमिक बनवायचं असेल तर रेंज खूप मॅटर ठरतं। आपण जी काय रेंज सिलेक्ट केलेली आहे त्यानुसार आपला रिझल्ट येतो। आता इथे पहा ना, रेंज घेताना आपण E6 पर्यंतच रेंज घेतलेली आहे, सो E6 पर्यंतच येणार, म्हणजे A to E6 पर्यंतच आपला रिझल्ट येणार। पण रेंज जर आपण इथे वाढवली, म्हणजे आपण असं समजा A8 पर्यंत वगैरे घेतली सगळीकडे, म्हणजे आणखीन 2-2 रो जर आपण वाढवले, तर आपला डेटा इथे ॲड होणार आहे। पहा, तुम्हाला लगेच रिझल्ट दिसेल, इथे प्रॅक्टिकली आपण समोर पाहतोय। तर इथे पहा, एंटर करा। आता डेटा इथे ॲड झालेला आहे, पल्लवीचे डेटा आलेला आहे।
पण बाकीच्या ठिकाणी इथे 0 आलेला आहे, म्हणजे ज्या रोमध्ये काहीच डेटा नाही. इथे पहा एक्स्ट्रा जे रो आपण इथे घेऊन ठेवले होते E8 पर्यंत, त्या प्रत्येक शीटमध्ये 2-2 रो आपण एक्स्ट्रा घेतले आणि त्या रोमध्ये डेटा नसल्यामुळे इथे 0 आलेला आहे. आता हे 0 कसं रिमूव्ह करायचं, ही रेंज कशी सिलेक्ट केली हे तुमच्या लक्षात आलं का फ्रेंड्स? पहा, रेंज सिलेक्ट करण्यासाठी काहीच नाही, आपण फक्त काय करूया, इथे परत एकदा हा फॉर्म्युला घेऊया, Ctrl+Z करूया आणि इथे घेऊया समजा व्ही स्टॅक. आणि ज्यावेळी आपण हा फॉर्म्युला घेतो त्याच वेळी सुद्धा आपण इथे एक्स्ट्रा रेंज घेऊन ठेवू शकतो ना. असं जर तुम्हाला वाटलं की एक्स्ट्रा रेंज घ्यायची, प्रत्येक सीटमध्ये जाऊन तुम्ही अशी एक्स्ट्रा रेंज घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून इन फ्युचर जरी तुम्ही काही डेटा ॲड केला, फक्त रो नाही कॉलम वगैरे सुद्धा जर तुम्हाला काही घ्यायचे असेल तर तुम्ही कॉलमसुद्धा एक्स्ट्रा घेऊन ठेवू शकता. आता कॉममध्ये आता घेऊया मार्चमध्ये, तर असं आपण E9 पर्यंत रो घेतलेले आहेत आणि करूया एंटर, तर इथे 0-0 येणारच आहे. तर आता हे 0 रिमूव्ह कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. पूर्ण जर तुम्ही एखादा डेटा ॲड केला ना फ्रेंड, समजा इथे फेब्रुवारी मंथ आहे, इथे काहीतरी तुम्ही हा डेटा ॲड केला, Ctrl+C करा, इथे Ctrl+V करा, इथे समजा चेंज करून पहा, ठाणे वगैरे घ्या, नंतर इथे किंमत वगैरे चेंज करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि आता पहा, इथे मर्जमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे मर्ज झालेला दिसेल, इथे डेटा आलेला आहे. डेटा ॲड केल्यानंतर 0 रिमूव्ह होतात, तर डेटा ॲड न करता आपले हे 0 रिमूव्ह झाले पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं फ्रेंड्स, तेच तर आपण शिकणार आहोत. तर आपण या कॉलम हेडिंग एकदा परत कॉपी पेस्ट करून घेतल्या आणि इथे आपण फिल्टर हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. सॉर्ट आणि फिल्टर ॲडव्हान्स एक्सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ऑफिस 365मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावरील व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. खूप यूजफुल असे फॉर्म्युले आहेत, तर त्याचा यूज आपण आता इथे करणार आहोत. जर तुम्ही फिल्टर आणि सॉर्ट फॉर्म्युला पाहिला नसेल, त्याचा यूज कसा करायचा हे तुम्हाला माहिती नसेल, तर आपल्या चॅनलवरती जा, तिथे तुम्हाला फिल्टर आणि सॉर्ट फॉर्म्युला अगदी डिटेलमध्ये शिकायला मिळेल. आता फिल्टर, तर इथे आहे ॲरे. तर ॲरेमध्ये काय करायचं, आपण जो फॉर्म्युला अगोदर घेतलेला आहे तोच फॉर्म्युला आपण इथे कॉपी करूया. हा जो आपला व्ही स्टॅक आहे तर हा पूर्ण आपण कॉपी करून ठेवूया. इथे Ctrl+C करूया, इथे येऊन = फिल्टर घेऊया, टॅब बटन प्रेस करा. आता ॲरेमध्ये आपल्याला तोच फॉर्म्युला पूर्ण घ्यायचा आहे. फ्रेंड्स, फिल्टरमध्ये आपण ॲरेमध्ये हा पूर्ण डेटा घेणार आहोत, कारण या पूर्ण डेटामध्ये जिथे कुठे 0 असतील ते आपल्याला ते सर्व रिमूव्ह करायचे आहेत, म्हणून ॲरेमध्ये आपण हा पूर्ण डेटा घेतला. त्यानंतर कॉमा, आता इन्क्लूड. आता इन्क्लूडमध्ये पहा फ्रेंड्स, इथे काय होतंय की आपण कोणताही कॉलम जरी सिलेक्ट केला तरी प्रत्येक कॉलममध्ये आपल्याला इथे 0 पाहायला मिळतात. म्हणून आपण काय करूया, हा फर्स्ट कॉलम सिलेक्ट करूया. कॉलम सिलेक्ट केल्यानंतर परत जर आपल्याला इथे फॉर्म्युल्याकडे यायचं असेल तर Ctrl आपण करतो. त्यानंतर असा कॉलम सिलेक्ट केल्यानंतर फ्रेंड्स इथे देऊया आपण >0. जर इथे कुठे 0 असेल, >0 असेल तर ते सगळे आपले इथे रिमूव्ह झाले पाहिजे, अशी आपण कंडिशन दिली आणि कंडिशन देऊन आपण करूया एंटर. पहा इथे काय झालंय फ्रेंड्स, सर्व ठिकाणी जे 0 होते ते आपले रिमूव्ह झालेले आहे. तुम्हाला कुठेही 0 पाहायला मिळत नाही या रेकॉर्डमध्ये. समजलं? इथे आपण कोणताही कॉलम घेऊ शकतो, कारण कोणत्याही कॉलममध्ये 0 आहेत, तर इथे आपले 0 रिमूव्ह झालेले आहेत. आपण अशी कंडिशन दिलेली आहे. इन्क्लूडमध्ये अशी कंडिशन कशी द्यायची हे तुम्हाला माहितीच असेल, कारण जर 0 असेल तर ते 0 फक्त इथे रिमूव्ह झाले पाहिजे. फ्रेंड्स, आपला रिझल्ट तर इथे आलेला आहे, पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, अगोदर हा व्ही स्टॅक घ्यावा लागला, नंतर इथे फिल्टर घ्यावा लागला आणि ह्या फिल्टरमध्ये जे आपण A2 to A25 आहे ते ह्या व्ही स्टॅकमधून घेतलेला आहे. हा कॉलम आपण घेतलेला आहे. पण जर आपण हा फॉर्म्युला डिलीट केला तर तिथे सगळं जातं, इथे कॅल्सी म्हणून एरर येत. हा जो फॉर्म्युला आहे तो या फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे, पण आपल्याला याला इंडिपेंडंट बनवायचं आहे, म्हणजे याला कोणावर डिपेंड ठेवायचं नाही. फ्रेंड्स, आता आपल्याला याला इंडिपेंडंट बनवायचं, तर त्यासाठी आपण इथे टेक फॉर्म्युल्याची हेल्प घेणार आहोत. तर टेक फॉर्म्युला काय करतो, तर नावाप्रमाणेच हा काहीतरी टेक करण्याचं काम करून आपल्याला रिझल्ट देतो, म्हणजे तुमचे रोज असू द्या किंवा कॉलम असू द्या, तर ते आपल्याला इथे मिळतात. आता त्यासाठी आर्ग्युमेंट पाहिजे काय आहे, ॲरे, रोज आणि कॉलम्स. ॲरे म्हणजे कोणत्या डेटामधून आपल्याला रो किंवा कॉलम पाहिजे. हा पूर्ण डेटा आपण असा डेटा सिलेक्ट केला, त्यानंतर कॉमा दिला आणि आपल्याला रोज पाहिजे,
पहिले 3 रो पाहिजे तर आपण इथे 3 टाईप केलं, एंटर केलं तर आपल्याला 3 रोचा रिझल्ट येणार आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला इथे रो नको आहे पण आपल्याला इथे कॉलम पाहिजे असेल तर आपण कॉमा देऊया. आपल्याला फर्स्ट नंबरचा कॉलम पाहिजे असेल तर आपण 1 टाईप केला आणि एंटर केलं तर आपल्याला इथे फर्स्ट नंबरचा कॉलम येतोय. म्हणजे टेक फॉर्म्युला काय करतो हे तुम्हाला समजलं असेल की टेक नेमकी काय करतो की आपण जेवढा काय ॲरे सिलेक्ट केलेला आहे, जेवढा काय डेटा सिलेक्ट केलेला आहे त्यामधून पर्टिक्युलर ॲरे किंवा रो जर आपल्याला पिक करायचं असेल, आपल्यासमोर डिस्प्ले करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला टेक फॉर्म्युल्याची गरज पडते. आणि फ्रेंड्स, हा टेक फॉर्म्युला आपण आता काय यूज करतोय हे तुमच्या लक्षात येईल, कारण आपल्याला फिल्टर फॉर्म्युल्याला इंडिपेंडंट बनवायचं आहे म्हणून आपण टेक यूज करतोय. सो आता आपण टेक फॉर्म्युला घेऊया. टॅब बटन प्रेस करा. आता ॲरेमध्ये आपण डायरेक्ट इथे जाऊन सुद्धा ॲरे सिलेक्ट करू शकतो. जे आपण इथं व्हिस्टॅकमध्ये यूज केलं होतं तेच आपल्याला करायचं. इथे व्हिस्टॅक करायचं म्हणजे आपल्याला ते मर्ज करायचं आहे डेटा. सो आपण इथे व्हिस्टॅक घेतलं. मी कॉपी पेस्ट पण करू शकत होते पण परत तुम्हाला एकदा सांगते की आपण परत एकदा व्हिस्टॅक यूज करूया. डेटा तुम्हाला 9 पर्यंत घ्यायचा आहे, तुम्ही घेऊ शकता. नंतर देऊया कॉमा. नंतर फेब्रुवारी मंथचा डेटा घेऊया, तो पण 9 रो पर्यंत घ्यायचा आहे तर घ्या 9 रो पर्यंत. नंतर परत देऊया कॉमा आणि नंतर मार्च मंथचा डेटा घेऊया आणि तोही 9 रो पर्यंत घेतलेला आहे आपण. आता हे झालं आपला व्हिस्टॅक फॉर्म्युला आपला इथे कंप्लीट झालाय. आता आपण याचं ब्रॅकेट कंप्लीट करूया. आपला इथे ॲरे कंप्लीट झालेला आहे. जो टेक आहे या टेकचा ॲरे कंप्लीट झालेला आहे. आता येऊया रोकडे. आपल्या रोज पाहिजे का? नाही, आपल्याला इथे कॉलम पाहिजे म्हणून परत एकदा कॉमा देऊया. आणि कॉलम कोणता पाहिजे आपल्याला? इथे आपण जो फिल्टरसाठी यूज केला होता तर फर्स्ट नंबरचा कॉलम आपण कोणताही घेऊ शकतो पण आपण सध्या इथे घेऊया फर्स्ट नंबरचा कॉलम, ज्यामधून आपल्याला 0 रिमूव्ह करायचा आहे. आणि करूया एंटर. ब्रॅकेट ऑटोमॅटिक क्लोज होतात म्हणून ते विचारलं जातं. तर इथे 0 0 तर सगळीकडे आलेला आहे पण आपला इथे जो फर्स्ट नंबरचा कॉलम आहे तो आपला इथे डिस्प्ले झालेला आहे. तुम्हाला इथे तुमच्या समोर आलेला दिसतो. हा टेक फॉर्म्युला काय करतो हे तुम्हाला समजले असेल. तर आपल्याला काय करायचं आहे आता, हा टेक फॉर्म्युलाच इथून कॉपी करायचा आपण. नंतर जो आपण इथे फिल्टर यूज केला होता, इथे जो आपण फिल्टर यूज केला होता आणि इथे जे आपण दिलं होतं, आपण ही सगळं कशासाठी चाललंय तर हे जे E2 to A25 आहे ते ज्या डेटावरती डिपेंड आहे या डेटामधील तो कॉलम आहे. आणि हा डेटा जर आपण रिमूव्ह केला तरी आपला रिझल्ट आला पाहिजे, त्यासाठी ही सर्व तडजोड चालू आहे. तर आता हे A2 to A25 आपण डिलीट करूया आणि त्या ठिकाणी आपण Ctrl+V करूया. जो आपण टेक हा फॉर्म्युला यूज केलेला आहे, कारण या टेक फॉर्म्युला सगळ्या व्हिस्टॅकवरती डिपेंड आहे. व्हिस्टॅकमध्ये जाऊन आपण डायरेक्ट जानेवारी फेब्रुवारी डेटा घेतलेला आहे. टेक आणि हा फिल्टर हा फॉर्म्युला पण इथे यूज केलेला आहे. बाकी काही करायची गरज नाही, फक्त करा एंटर. रिझल्ट आपला आलेला आहे. आता तुम्हाला इथं वाटत असेल की काय नाही, रिझल्ट सेमच आहे. पण अगोदर काय होत होतं, हे जर आपण डिलीट केलं तर इथे एरर येत होती. आता इथे एरर येते का? इथे एरर येत नाही, कारण हा फॉर्म्युला इंडिपेंडंट आहे. हा कोणावरही डिपेंड नाही. आपण याला Ctrl+C करूया आणि इथे जाऊन याला =, हे पा. आणि जरी आता आपण इथून परत हा डिलीट करूया तर पा इथे व्हिस्टॅक फॉर्म्युलाचा आपण यूज कसा केलेला आहे. त्याबरोबर आपण इथं फिल्टर आणि टेक हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. हे समजलं तुम्हाला? अगोदर ह्या व्हिस्टॅकमुळे काय झालं की डेटा मर्ज झाला, पण मर्ज होताना इथे 0 0 आले. ते रिमूव्ह करण्यासाठी आपण हा फिल्टर यूज केला. फिल्टरमध्ये आपण इथे ॲरे घेतला. इन्क्लूडमध्ये आपल्याला काय करावं लागत होतं की ह्या व्हिस्टॅकमधला जो पहिला कॉलम आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करून त्याला कंडिशन द्यावं लागत होती. पण त्यासाठी आपल्याला व्हिस्टॅकचा जो पहिला रिझल्ट आहे तो डेटा ठेवावा लागत होता. म्हणून तो रिमूव्ह करण्यासाठी या फॉर्म्युल्याला इंडिपेंडंट बनवण्यासाठी आपण टेक घेतला. आता टेकमध्ये काय असतं की ॲरे असतो. ॲरे म्हणजे तो पूर्ण डेटा की ज्या डेटामधून आपल्याला पर्टिक्युलर रो किंवा कॉलम पिक करता येईल, त्या डेटामधून आपण तो ॲरे किंवा कॉलम नंबर सिलेक्ट करतो. म्हणून ॲरेसाठी आपण तो डायरेक्ट डेटा न घेता परत इथे व्हिस्टॅक फॉर्म्युला यूज करून आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च असा डेटा मर्ज केला आणि त्या ॲरेमधून या डेटामधून आपण फर्स्ट नंबरचा कॉलम इथे नंबर मेन्शन केला, जेणेकरून आपला फर्स्ट नंबरचा कॉलम इथे येईल आणि त्यानुसार त्याला कंडिशन देऊन आपण इथे रिझल्ट आणलेला आहे. थोडे कॉम्प्लेक्स फॉर्म्युले असं वाटत असतील तुम्हाला सुरुवातीला,
पण नाही फ्रेंड्स, अगदी इझी आहेत. इथे पहा, तुम्ही जर फक्त तुम्हाला एवढाच रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता. हा रिझल्ट म्हणजे काय असेल फ्रेंड, आपला जो फर्स्ट नंबरचा कॉलम आहे ना, तो आपला इथे रिझल्ट आहे. तुम्ही F9 करून पाहू शकता. हे पहा, फर्स्ट नंबर म्हणजे इथे सर्वांचे नेम आलेले दिसतात आपल्याला. तोच तर पाहिजे. यामध्ये जर कुठेही 0 असेल तर इथे पहा, इथे 0 आहे. यामध्ये कुठेही 0 असेल तर फिल्टर काय करेल, तो 0 रिमूव्ह करेल आणि आपल्याला रेकॉर्ड देईल. हे डायनॅमिक पण झालं. आता तुम्ही समजा इथे फेब्रुवारी मंथ आहे किंवा मार्च, इथे आपण काहीतरी डेटा ॲड केला. असा आपण डेटा ॲड केला, मार्चमध्ये हा डेटा ॲड केला. इथे पहा, हा डेटा ॲड झालेला आहे. तर व्हीस्टॅग फॉर्म्युला कसा यूज करायचा हे नक्कीच तुमचं क्लिअर झालेलं असेल आणि त्याचं आउटपुट पाहून तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा इंटरेस्ट पण वाढला असेल. फ्रेंड्स, आपण अशा रीतीने 31पेक्षा जास्त फॉर्म्युले आतापर्यंत या फॉर्म्युला सिरीजमध्ये पाहिलेले आहेत. मी सर्व फॉर्म्युले अगदी तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि नक्कीच तुम्हाला ते समजले असतील आणि त्याचा तुम्हाला फायदा पण झाला असेल. त्याचबरोबर प्रॅक्टिस फाईलची लिंकसुद्धा तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. फ्रेंड्स, मी माझे 100% दिलेले आहेत. तुम्हीसुद्धा तुमचे 100% दिले असतील आणि सर्व व्हिडिओ पाहिले असतील. आणि असे जर तुम्हाला आणखीन काही व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. ते व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. आता फ्रेंड्स, या चॅनलवरती तुम्हाला नंतर पॉवर BIचे सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. पण त्या अगोदर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल व बेल आयकॉनवरती क्लिक करावं लागेल, जेणेकरून त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ना. चला तर मग नेक्स्ट अशीच इंटरेस्टिंग युजफुल व्हिडिओ घेऊन मी येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत या सर्वांची प्रॅक्टिस करत राहा. बाय.